कणकवली तालुक्यातील कोळोशी येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात भल्ली भल्ली भावय हा आगळा वेगळा खेळ यावर्षीही चांगलाच रंगला। जशी रंगाने रंगपंचमी खेळली जाते तसेच या दिवशी कोळोशीत चिखलात पारंपरिक खेळ करत एकमेकांना चिखलात लोळवत नागपंचमी उत्सव साजरा केला जातो। नागपंचमी दिवशी दुपारनंतर रंगणारा खेळ बच्चे कंपनीला धम्माल अनुभव तर तरुण वर्गासाठी कौशल्यपणाला लावणारा खेळ म्हणजे भल्ली भल्ली भावय। नागपंचमीच्या दिवशी चिखल माती पाणी एकमेकांवर उडून मज्जा लुटत या खेळात बच्चे कंपनीपासून वयोवृद्धांनीही मनसोक्त माखून आनंद लुटला। हा आगळा वेगळा खेळ पाहण्यासाठी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कोकणातील सणांना विविध महत्त्व असते। प्रत्येक सणाची एक वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते। यातच सिंधुदुर्गातील सणांचा एक वेगळाच थाट असतो। असाच श्रावण महिन्यात विशेषतः नागपंचमी दिवशी होणारा कोळोशी येथील भल्ली भावय हा खेळ एक वेगळाच अनुभव देऊन जातो। कोळोशी गावातील रहिवासी नागपंचमीच्या दिवसाला येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक भल्ली भल्ली भावय हा पारंपरिक खेळ चांगलाच खेळला जातो। लहान थोरांचा सहभाग असलेला आणि चिखलात खेळला जाणारा हा खेळ पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांसह नागरिक व मुंबईतील चाकरमानीही उपस्थित असतात। कोळोशी येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी भल्ली भल्ली भावय हा पारंपरिक पण कौशल्यपणाला लावणारा खेळ खेळला जातो। यासाठी ग्रामस्थ सकाळी गावचे ग्रामदैवत असलेल्या गांगेश्वर मंदिरात एकत्र होऊन सर्व पूजा विधी पूर्ण करून पुढील कामासाठी देवाकडून परवानगी घेतात। त्यानंतर मंदिरात महाप्रसाद करून दुपारनंतर तरंग आपल्या लवाजम्यासहित पावणादेवी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात। तरंग पावणादेवी मंदिरात पोहोचल्यावर या ठिकाणी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो। यावेळी माहेरवाशिणींसह परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रंगतो तो सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या भल्ली भल्ली भावय या पारंपरिक खेळाला सुरुवात झाली। एका हातात आंब्याचा टाळ आणि एका हातात लाकडी खुंटी घेऊन चिखलात बसून ढोल ताशांच्या गजरात भल्ली भावयचा गजर करत हा खेळ खेळण्यास सुरुवात होते। स्वतःला व खेळणाऱ्या इतरांना चिखल लावत अंगावर पाणी ओतत हा खेळ अधिकच रंगत आणत होता। लहान मुलेही या खेळाचा मनमुराद आनंद लुटतात। यावेळी तरुण व वरिष्ठ मंडळी भल्ली भल्ली भावयचा जयघोष करीत एकमेकांना साथ घालत होते। या खेळामुळे मंदिर परिसराची साफसफाई होते। भावय संपल्यानंतर सर्वजण वनराईत असलेल्या पाषाणातील पाणी अंगाला लावून तळीमध्ये आंघोळीचा आनंद घेत होते। यावेळी गेली अनेक वर्षे चालू असणारी परंपरा कोळोशी वासीय आजही जपत आहेत। तसेच आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने कोळोशीत होणाऱ्या भावय खेळाचा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह महिलांनीही एकच गर्दी केली होती। यात शेवटी एक कौशल्यपणाला लावणारा सापड खेळ दोघांमध्ये खेळला जातो। एक जण उलटी मांडी घालून जमिनीवर डोके हात विशिष्ट पद्धतीने ठेवून जमीन धरतो। त्यावेळी दुसऱ्याने त्याच पद्धतीने आपल्या खांद्याच्या सहाय्याने त्याला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न केला जातो। यामध्ये कौशल्यपणाला लावले जाते। खेळाच्या शेवटी एक जण अंगात आल्याचे सोंग घेतो तर एकाला डुक्कर बनवून चौघे जण त्याचे हातपाय पकडून हर हर महादेव गर्जना करीत मंदिराभोवती फिरवतात। मात्र आजही कोळोशी ग्रामस्थ भावयची परंपरा राखत आहेत। पाऊस या खेळाचा उत्साह अधिकच वाढवतो। त्यामुळे सर्वजण भल्ली भावय पावसा येरे येरे पावसा अशी साद घालतात।